कोण बोलतंय? भाजपचा गड आहे का नाही मला माहिती नाही. मी जळगाव जिल्ह्याला ओळखतो. तो आपली स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासापासून ओळखतो. या जिल्ह्यामध्ये तुम्ही फेसचे आहात का? हो, फेस आहात. बरं आवाज येतो. तर हा जिल्हा जळगाव होत गांधी नेहरूंच्या विचाराला नेहमी पाठिंबा देणार आहे. राजकारणामध्ये कधी चढ उतार असतो. उदाहरणार्थ हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा विचार असतात. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यावेळी इथं वेगळे निकाल लागले. ते एका ठराविक काळात गेल्या 5-7 वर्षामध्ये विशेषतः भाजपचं राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेच नाही असं नाही. पण इथली जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस असो, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो, त्याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे. दुसरा प्रश्न असा आहे की श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर संतोष भाऊ नाराज झाल्याचं पाहायला मिळालेलं. त्यांनी आपला रोष सुद्धा व्यक्त केला होता की अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली की आज ते आपल्या विरोधात आर्थिक करायला मिळाले. नाराजी संपल्याचं म्हटलंय त्यांनी. काय केलं त्यांचं भाषण ऐकलं ना? त्यांचं भाषण ऐकलं का? त्याच्यात त्या नाराजी होती. असं आहे की लोकांचे अपेक्षा असतात. अनेक वर्ष संघटनेत जे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि संतोषभाईचा स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं गैरसमज एक तर वाटतात किंवा तुमच्यासारख्यांना वाचनाला खाद्य मिळतं. यापेक्षा दुसरं काही नाही. भाजपचे जे मंत्री आहे गिरीश महाजन ते म्हणतायत की 5 लाख मतांनी आणखी 2 उमेदवार निवडून येतील अशी गॅरंटी ते देत आहेत. तुम्ही कसं बघता त्यांच्या गॅरंटीकडे? मला एक्झॅक्टली या जिल्ह्यात एकंदर मतदारांची संख्या माहिती नाही. किती आहेत? 18 लाख. यावर्षी वाढली मला दोन्ही मतदारसंघ काही 18 लाख जर लोकसंख्या असेल मतदारांची ते चुकीचं सांगतात, कमी सांगतात. म्हणजे 18 लाखाच्या फरकानेच यायला पाहिजे. असं आहे, आम्ही काही बधाई मारत नाही. पण आम्हाला असं दिसतंय की या जिल्ह्याचा उमेद हा बदलायला अनुकूल आहे. आणि शिवसेनेच्या वतीने जे उमेदवार आहेत त्यांचे भवितव्य आणि आमचे उमेदवार आहेत त्या दोघांचे भवितव्य या निवडणुकीत आम्हाला आशादायक असतं. महत्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने एकनाथ खडसेंकडे सगळं लक्ष लागून होतं. आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाट्यावरती आहेत. राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का? असं आहे की ते अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे एक नेते या जिल्ह्याचे वास्तव्य आहे. त्याच्यामुळे साहजिकच असा एक सहकारी एका अडचणीत आहे असं कळल्याच्या नंतर आम्ही जो सुद्धा अस्वस्थ होतो. राजकारणात यश अपयश निवडणूक लढणं या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले एखाद्या व्यक्तीवर करण्याच्या संबंधीची भूमिका यापूर्वी महाराष्ट्रात एवढी व्यक्तीची हल्ली सुरू आणि त्याच्यातून अनेकांना यातना सहन कराव्या लागतात. कदाचित ती अवस्था खडसे साहेबांच्या सुद्धा आली असण्याची शक्यता नसावी.
आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाईलाजाने घेण्याची वेळ आली असावी असा माझा समज. खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा आलाय का? मला माहीत नाही. जयसाव पाटलांना विचारावं लागेल. मी काही संघटनेचं काम बघत नाही. उणीव भासेल का आपल्याला? उणीव भासेल का या निवडणुकीत खडसे साहेबांची उणीव भासेल का आपल्याला? काही की जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावीपणानं काम करण्याचा ज्यांचा लौकिक आहे त्या मालिकेमध्ये ते होते. पण ते नसते ते सुद्धा सुदैवानं काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असेल, या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावर त्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं कुणाची उणीव आम्ही भरून काढू शकतो याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण सुपडा साफ होईल असं गिरीश महाजन म्हणतात. महाजन काय बोलतात आणि काय करतात त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. त्याच्यात फार अडचणीच असेल ते म्हणून मी काय याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाच्या संबंधीची मला उत्तरं द्यायची नाही तुमच्याच. आपण या सभेत मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. काय सांगायचं? आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जुळलेवादी इन्फ्लुअन्स करण्याचं काम मोदींनी केलं. त्यांच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार, आज प्रश्न कोणते याच्यावर भाष्य नसतं. मी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्यापासूनच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्राचं भविष्य यासंबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आखणी की हा सवन भाषणाचा विषय असायचा. आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही बोलत नाही. व्यक्तिगत हल्ले करतात, टीका टिप्पणी करतात, काँग्रेसला खेळा देतात. माझ्या मते हे चौकशीच्या बाहेरचे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. तर